नांदगाव चौरस्ता हिंगणघाट मध्ये मी नॅशनल हायवे 44 नॅशनल हायवेवर एक मोठा ब्रिज बनलेला आहे। त्या ब्रिज मध्ये 4 वर्षात दुसऱ्यांदा मोठा गड्डा पडलेला आहे आणि तो गड्डा बघा, हा जीव घेणारा गड्डा आहे। 10 mm ची सडक वापरलेली आहे, 8 mm ची सडक वापरलेली आहे आणि काही सडक मंदातूनच कट झालेली आहे, कंटिन्यू सडक नाही आहे। आज बघा, या जर गड्ड्यामध्ये जर कोणी ॲक्सिडेंट झाला, जर एखाद्याची गाडी फसली, जर कोणी मरण पावला, तर त्याचा जबाबदार कोण राहणार आहे। आणि ह्या कॉन्ट्रॅक्टर संग आम्ही कॉन्टॅक्ट केला, तर तो अभद्र भाषेमध्ये आमच्यासोबत बोलून राहिलेला आहे। तो म्हणते की कोणी मेले तरी मला काही फरक पडत नाही, सत्तेधारी लोक माझ्या पाठीशी आहे। बघा, 4 वर्षांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला या पुलाच्या माध्यमातून मी आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांना विनंती करतो का तुम्ही ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। आणि इथं ज्या पद्धतीनं गड्डा पडलेला आहे, हा 4 वर्षात दुसऱ्यांदा गड्डा पडलेला आहे आणि आर पार गड्डा आहे, निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। याच्यावर चौकशी लावली पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे, अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आम्ही मागणी करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।